गाईस तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईस कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही एकदम मजेत असाल. तर गाईस तुम्ही माझा तेराबागेचा ब्लॉग बघितलास तर मला कसा वाटला नक्की मला सांगा. या पण ब्लॉगमध्ये मला सांगा तू कसा वाटला ते. आणि गाईज तर मग आता चालली आहे मी मिरवणुकीमध्ये, म्हणजे तर इव्हनिंग झाली आहे. तर आता मी मिरवणुकीमध्ये जाणं होतं की रॅली मिरवणुकीमध्ये जाणं होतं की आमच्या इकडेच आम्ही थांबतो, ते मला सुद्धा माहिती नाही. आता काय माहिती काय होतं खालती गेल्यावरती, तर मला पण माहिती नाही. तुम्ही बघा माझ्यासोबत आणि मी पण बघते काय होतं ते. तर तुम्हाला सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना माझा जय भीम आणि नमो बुद्धाय. तर गाईज चला भेटूया आपण खालती म्हणजे तुमचं ते रॅपरीमध्ये ब्लॉग बघितला ना, तिथे आम्ही गेलेलो खाली तिकडे. तर चला बाय बाय. आणि हा गाईज तुम्हाला सांगू, एवढ्या पब्लिकमध्ये ना ब्लॉग केला एवढं कसं तरी वाटतं ना, काय सांगू तुम्हाला सिरियसली. रात्रीसुद्धा भाई एवढे लोक तुम्ही बोली जाऊ दे भाई, आपल्याला ब्लॉग घ्यायचा आहे, माझ्या यूट्यूब फॅमिलीला बघायचं आहे. तुमच्यासाठी गाईज मी ब्लॉग करते. प्लीज तुम्ही त्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद द्या. आय रिक्वेस्ट माझ्या मित्रांनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो आणि माझ्या मैत्रिणींनो. तर गाईज चला अशा प्रकारे आता चालली आहे मी खालते. बघा मम्मी बघू शकता. तर चला भेटूया खाली. आता काय होतं काय माहिती बाई. मी तर भरपूर एक्सायटेड आहे आणि एक्सायटेड नाही आहे पण ते माहिती नाही का. जाऊ द्या. तर चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
तर गाईज मी आत्ताच घरी आली जस्ट नाव आणि मी एकटीच घरी आली. पहिल्यांदा असं झालं आहे हा जयंतीमध्ये मी एकटी घरी निघून पहिल्यांदा आली. असं कोणच माझ्या घरचं आलं नाही. मम्मी पप्पा येत आहेत, भाऊ तर काही लेट असेल. तर बघू शकता काहीच लाईफमध्ये पहिल्यांदा मी एवढ्या लवकर घरी आले आणि मी थकले सुद्धा भरपूर. माझे भरपूर पाय दुखत आहेत. माझं मन तर भरलं नाही नाचून, भरपूर नाचावं असं वाटतं, पण काय करू, तब्येतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे नाही का. तर तुमची भीम जयंती कशी झाली, म्हणजे तुमच्या इकडे तुम्ही कशा पद्धतीने साजरी केली. आमच्या इकडे तर बघा अशा पद्धतीने साजरी झाली. आणि तुमच्या इकडे कशी साजरी झाली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या इकडची सुद्धा तुम्हाला कशी वाटली ती सुद्धा तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता कधी पुढचा वर्ष येईल, कधी एप्रिल महिना येईल आणि कधी ती 14 तारीख बापरे आत्ताच आतुरता लागले त्या नेक्स्ट इयरच्या जयंतीची. जाऊ द्या. तर खरंच खूप मजा आली, खूप म्हणजे खूप. मी लवकर घरी आली, लवकर म्हणजे 11 वाजले का ओके. आणि तर चला परत एकदा भीम जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चला माझा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.